आज मी गोड खातो, मी मगाशी तुला म्हटलं तसं की मला गोड आवडतं, मला गोड आवडतं म्हणून मी लाडू खाल्ला. एक पहिला लाडू खाल्ला मी, आहा आनंद झाला. आनंद का होतो माहितीये का तुला? आनंद बाहेर नसतो. मग दुसरा लाडू मी खातो, ती आनंदाची पातळी थोडी कमी झालेली असते. मग तिसरा खातो, अजून कमी होते. जेव्हा पाचवा लाडू खातो ना, त्यावेळेला तो आनंद नाही राहत, मला त्याच्याबद्दल राग येतो, तिटकारा वाटतो, नको बाबा आता तो लाडू झाला. आता मला तू सांग की जर आनंदामध्ये त्या लाडवामध्ये जर आनंद असेल तर मी 100 लाडू खाल्ले तरी त्याने आनंद मला द्यायला पाहिजे. पण तो आनंद लाडवात नाहीये. बरं दुसरी गोष्ट, माझ्या घरी कोणी गेलेलं आहे, वारलं, बरोबर आहे, आणि मला कोणी लाडू आणून दिला, बरोबर, तर तोच लाडू मला गोड नाही लागत. गोड नाही लागत. किंवा मी लाडू खातोय, मला आवडतो, एखाद्या डायबिटीस पेशंटला तो लाडू दे, त्याच्यासाठी ते विष आहे. विष, खरी गोष्ट. म्हणजे थोडक्यात असं झालं की त्या लाडवात आनंद नाहीये, आनंद आत आहे. तो त्याला खूप सुंदर सांगितलंय, विषय विषयी संभोग हा आनंद हा. विषयाचा विषयीशी जेव्हा संभोग होतो म्हणजे एकरूप होतात, मला कुठचा तरी विषय पाहिजे बाहेरचा, त्या विषयाचा मी विषयी, ह्याचा जेव्हा संभोग होतो म्हणजे एकरूप होतात, त्यावेळेला आनंद निर्मिती होते. त्यावेळेला तुमचा तो जो काही अँझायटी असते ना, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, ही तात्पुरती शांत होते, संपते. ती तृष्णाच शांत होते. तृष्णा शांत झाल्याबरोबर आनंद आतच आहे. तो आनंद झाकला गेलाय आमच्या या सगळ्यांमुळे, तृष्णा, असूया, या सगळ्यामुळे झाकला गेलाय. की तेवढ्या पुरतं तृष्णा नाहीशी झाली, माझं मन पूर्ण शांत झालं. शांत मन याचा अर्थ नो माइंड स्टेट. नो माइंड स्टेट झालं की आनंद आतून उफाळून वर येतो, कारण तो आतच आहे तुमच्या. कळलं की नाही? आणि म्हणून आपण कधीही कुठे जर गेलो ना, समजा मी असा ट्रेकर, आता मी स्वतः ट्रेकर आहे, मी असा वर समजा कुठच्या मस्त याच्यावर गेलो, वर बघितलं की असं होतं माझं. तो निसर्ग हे बघितल्यानंतर माझं मन थांबतं, नो माइंड स्टेट येते. द मोमेंट नो माइंड स्टेट कम्स, द हॅपीनेस मॅनिफेस्ट बाय इटसेल्फ, विच इज व्हेरी मच इनसाइड मी. तो मॅनिफेस्ट होतो. परंतु नंतर आम्ही काय करतो, आम्ही इतके कर्मदळिद्री असतो ना की लगेच आमचे विचार चालू होतात की अरे ह्याच्यापेक्षा ना तो आधी मागच्या वेळेला गेलो होतो ना, तो त्याच्यापेक्षा सुंदर सीन होता, किंवा पुढे जाणार होत ना, तो अजून छान आहे. आणि आम्ही तो जो वर्तमान काळ आहे ना, त्या वर्तमान काळाला लॉंग नाही करत, त्या वर्तमान काळाला अजून शॉर्ट करतो आणि सगळ्या त्या आनंदाची वाट लावतो आम्ही. असे नतद्रष्ट आम्ही आहोत. आता दुसरी महत्वाची गोष्ट अजून सांगतो या राजसिक ह्याची. आज तुम्ही बघताय वेस्टर्न कंट्रीज मध्ये दे आर फुल ऑफ लक्झरीज. सगळ्या सुखसोयी त्यांच्या पायावर लोळण घेत आहेत, पण तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी पोकळी आहे. बरोबर आहे? काय होतं माहितीये का की ह्या ज्या सगळ्या लक्झरीज आहेत ना, ह्या लक्झरीज काही ठराविक वेळेपर्यंत तुम्हाला सुख देतात, त्यानंतर त्या रोजच्या झाल्या ना की मग सुख नाही मिळत. सुख तर मिळत नाही, पण त्याच बरोबर त्याच्यापासून तुम्ही राहू पण शकत नाही. असा तो दुहेरी प्रॉब्लेम येतो. आज युरोपियन माणसाला खेड्यात जायला सांग आपल्या भारतातल्या, तो माणूस राहू नाही शकणार तिथे, कारण त्याला त्या लक्झरीची सवय आहे. पण त्या लक्झरीमुळे तो सुखी आहे का? नाही. आता ते इतकं अंगवळणी पण आहे की दोज लक्झरीज स्टॉप गिव्हिंग हिम हॅपीनेस. 2 दिवस साधारण बघण्यापुरता तो तिकडे जाऊ शकतो, नाही. म्हणजे थोडक्यात असं झालंय की त्या लक्झरी शिवाय जगू पण शकत नाहीत, पण ती लक्झरी यांना आनंद पण देत नाही. आणि परत त्यांना व्हॅक्युम तयार होतो की ते, कारण का की आतली भूक काय आहे, अनंत शाश्वत निरंतर आनंदाची भूक आहे. ती भूक अशाश्वत गोष्टीतून माझी कशी पूर्ण होणार, हा एक महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा असतो. परंतु आमचं अख्खं आयुष्य, जवळजवळ 90% लोक ह्याच्यातच अख्खं आयुष्य बर्बाद करतात की काहीतरी अचीव करायचं, मग दुसरं अचीव करायचं. कीप ऑन पुटिंग सम गोल इन युअर लाईफ अँड ट्राय टू अचीव दॅट अँड फिनिश ऑफ युअर लाईफ. दॅट इज नॉट द आनंद. आपण मगाशी मी ह्याचं उदाहरण दिलं तेव्हा बघितलं की एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. आपण म्हणतो की नाही? का म्हणतो आपण? ते हेच उदाहरण आहे की अरे तू 4 वर्ष धडपड केलीस, एक ब्लॉक घेतलास, त्याचा आनंद 2-3 महिने टिकला, परत तू ह्याच्यातच दुःखातच गेलास. का दुःखात गेला? तुझी आशा. म्हणून आमच्या भारतीय तत्वज्ञानामध्ये इच्छा कमी करायला सांगितलंय. आणि वेस्टर्न फिलॉसॉफी एक्झॅक्टली हा फरक आहे ईस्टर्न आणि वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये. वेस्टर्न फिलॉसॉफी सांगते की तुम्ही जास्तीत जास्त गोल घ्या आणि ट्राय टू अचीव दॅट.
वेरॅज आमच्या इथे असं असतं की जास्तीत जास्त डिझायर कमी करा आणि आतल्या आनंदाकडे वळा, कारण तो आत आहे आनंद. त्याच्यावरनं मला अजून एक असा प्रश्न, जसं तुम्ही वेस्टर्न कल्चर वगैरे हे जसं तुम्ही म्हणताय, त्याच्याचवरनं एक प्रश्न डोक्यात आत्ताच माझ्या सारखा फिरतोय. आपण असं म्हणतो की गोल जर सेट नाही केलं, हम्म, माझ्या मते आत्ताची पिढी जास्त ह्या बरोबर आहे ना. प्रश्नाच्या बरोबरीने येईल की गोल जर सेट नाही केलं तर कुठेतरी आयुष्य थांबल्यासारखं वाटतं, बरोबर आहे, अशी आत्ताची पिढी सारखं बोलत असते की बरोबर आहे ना. हे ठीक आहे, आता ह्याच्या पुढे काहीतरी असायला हवं. बरोबर आहे ना. पण मग त्याच्यामध्ये तो कसा काय फरक आपल्याला नाही. करता येतो? तो गोल काय ठेवतोय याच्यावर अवलंबून आहे ना. खरं सांगायचं तर सगळ्या मनुष्य प्राण्याचं एकच गोल आहे, ते म्हणजे शाश्वत आनंद मिळवणं. त्याला कळत नाहीये की शाश्वत आनंद कुठे आहे तो. खरे हे सगळे वेस्टर्नर्स सुद्धा शाश्वत आनंदाच्याच मागे आहेत. त्यांना कळत नाही की माझी धडपड कशासाठी आहे, कारण ती जर का नसती तर आज एवढ्या सगळ्या अम्युनिटीज ज्या आहेत, या अम्युनिटीज नंतर ते सुखी व्हायला हवेत ना, पण ते सुखी होत नाहीयेत. त्याचं कारण असं आहे की या सगळ्या अम्युनिटीज का झाल्या, मॉडर्नायझेशन, कॉम्प्युटरायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, या सगळ्यामधून त्यांनी या अम्युनिटीज तयार केल्या, या सगळ्या सुखसोयी तयार केल्या. कारण त्यांना असं वाटलं की जेवढ्या जेवढ्या म्हणून मी सुखसोयी निर्माण करीन, मी तो आनंदी होईल. परंतु आज जर का तुम्ही बघितलं तर आज रिझल्ट असा आहे की एवढ्या सगळ्या अम्युनिटीज असून सुद्धा ती लोक ते कॉम्प्युटरायझेशन, ते इंडस्ट्रियलायझेशन, ते ऑटोमॅटिक सगळे प्रकार हे तुम्हाला हे शिकवत नाही की हाऊ टू डील विथ युअर अँगर, हाऊ टू डील विथ युअर जेलसी, हाऊ टू डील विथ युअर हेट्रेड, हे नाही शिकवत आहे. आणि हेच लोक आम्हाला दुःखात टाकतात. ही जी मंडळी आहेत ना, षड्रिपू मंडळी, ह्या षड्रिपूंमुळेच. कारण आज वेस्टर्नर्स मध्ये सुद्धा सगळ्या सुखावी आहेत, पण तिथे असूया नाहीये का? तिथे असूया आहे, ती आतमध्ये पोखरते तुला. तिथे क्रोध नाहीये का? तिथे क्रोध आहे. कारण खरा आनंद हा या षड्रिपूंना घालवण्यात आहे. तर ह्या कॉम्प्युटरायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन डझंट टीच अस हाऊ टू डील विथ दीज एनिमीज. दीज आर द रिअल एनिमीज विच आर देअर इनसाइड. आणि म्हणून माझं गोल काय पाहिजे, गोल असलंच पाहिजे, पण हे कळण्यासाठी तुम्हाला थोडंसं ग्रंथांचं वाचन असलं पाहिजे. तुम्हाला नक्की चिंतन मनन करणं आवश्यक आहे. ह्या बुद्धीचं जे आहे ना, मी मगाशी म्हटलं, इट इज ए पॉवर ऑफ अनालिसिस. करा ना अनालिसिस. अनालिसिस केल्यावरच तो माणूस, जेव्हा राजसिक माणूस हे सगळं भोगतो ना, त्याच्यानंतर तो एक स्टेजला असा येतो की अरे काय चाललंय, हे सगळं मी मिळवलं तरी देखील मी दुःखी आहे. आणि मग तो हळूहळू विचार करतो, मग सुख कशात आहे. हा विचार करायचा पहिला प्रश्न, त्याला आम्ही म्हणतो की शुभेच्छा. म्हणजे आध्यात्मिक मार्गावर पाऊल टाकण्याचं पहिलं पाऊल काय असेल तर शुभेच्छा. की तो विचार करायला लागतो आता की नाही, हे सगळं अनालिसिस केलं बुद्धीच्या स्तरावर. तो बुद्धी कशी कशी वापरतोय बघ. पहिले माणूस आहे तो फक्तच अॅनिमलिस्टिक आहे. नंतरचा माणूस त्याच्यापेक्षा वरती बुद्धी नाही, हे ह्याच्यात नाही, ह्याच्यापेक्षा जास्त सूक्ष्म माझ्या भावना महत्वाच्या आहेत, मला गोल सेट करायचा आहे, मी असं करीन तसं करीन. ही सगळी फॅसिलिटी आम्हाला दिली आहे. त्याच्यामुळे शंकराचार्यांनी फार सुंदर सांगितलंय. शंकराचार्य म्हणतात, कर्तुम अकर्तुम अन्यथा वा कर्तुम शक्नोती. टू डू और नॉट टू डू or to do in a different way is the faculty which human being has got. त्याच्या जोरावर आम्ही हे सगळं करत असतो. तो माणूस राजसिकवरून तामसिकवरून राजसिकवर आला, तो विचार करून आला. टू डू और नॉट टू डू और टू डू इन अ डिफरंट वे. तो डिफरंट वेने विचार करून तो जरा अजून सूक्ष्म आनंद घेतोय की काहीतरी मिळवण्याचा, अचीव करण्याचा, निर्मितीचा आनंद घेतोय. कळलं की नाही. आता त्याच्यानंतरचा जो माणूस आहे तो म्हणतो की हे सगळं मी केलं, आयुष्याच्या एंडला कधी कधी असं वाटतं की अरे मी सगळं केलं पण तरी देखील मी दुःखीच आहे, मला अजूनही राग येतोय, तो मला त्रास देतोय, मला अजून असूया निर्माण होते, तो मला त्रास देतोय. ही काय चांगली गोष्ट आहे का? तुम्हाला सुख वाटतं का त्याच्यात? नाही, तुम्ही आतून पोखरले असता. पण हे जेव्हा कळतं तो माणूस आध्यात्मिक मार्गावर पहिलं पाऊल टाकतो की ज्याला आम्ही शुभेच्छा असं म्हणतो. 7 पायऱ्या दिलेल्या आहेत योग वशिष्ठामध्ये आध्यात्मिक मार्गाच्या. त्यातली पहिली पायरी शुभेच्छा, की विचार आला मनात. विचार आल्यानंतर मग तो काय करतो, मग तो असं म्हणतो की कशात मला आनंद मिळेल, कोण आहे बाबा चिरंतर आनंदी माणूस. मग तो इकडे तिकडे बघतो, अरे ज्यांच्याकडे कफल्लक आहेत अशी लोक आनंदी आहेत, आमचे संत लोक आनंदी होते. मग तो संतांकडे जातो, तो संतांच्या वचनांकडे जातो की या लोकांकडे माझ्यासारखा सुखसोयी नाही, काही नाही, काही नाही,
आणि तर देखील बघावं तर मस्त आहेत, आनंदी आहेत, दिलखुलास आहेत. क्या बात खरी आहे. गोष्ट आहे. कळलं की नाही. खरी मग तो गोष्ट. त्यांच्याकडे जातो, मग तो तिथे मग त्याला विचारणा, दुसरी पायरी विचारणा, इन्क्वायरी. द राईट इन्क्वायरी लीड्स टू ए राईट पाथ. राईट पाथ. कळलं की नाही. इट शुड बी अ राईट इन्क्वायरी. शुभेच्छा नंतर येते ती विचारणा येते. आणि मग तो स्क्रिप्चर्स वाचतो. मग स्क्रिप्चर्स मध्ये काय दिलाय, ग्रंथातून आमच्या काय दिलाय, संत मंडळी काय सांगतायत, मग कोणी काय सांगतं, मग नक्की आनंद कशात आहे. मग कोणीतरी त्याला सांगतो, बाबा रे या बाहेरच्या याच्यात आनंदच नाहीये, आतमध्ये डोकवायला लाग. मग तो साधना योगाची करायला लागतो. आणि तो मग बाहेरचं जे बाहिर्मुख मन आहे ते हळूहळू अंतर्मुख करतो. आणि मग आतमध्ये शोधायचा प्रयत्न करतो की कशात आहे, बाहेरच्या याच्यात स्थूल याच्यात नाहीये, मग कशात आहे, मग सूक्ष्म याच्यात आहे, मग आत काय आहे. आणि मग तो योग साधनेला सुरुवात करतो. हळूहळू त्याला अजून अजून सूक्ष्म सूक्ष्म आनंदाचा अनुभव येतो. आणि मग शेवटी सरते शेवटी त्या सत्वगुण, हा सत्वगुणा माणूस झाला. पहिले तामसिक होता, राजसिक होता, आता सत्वगुणाचा हा माणूस झाला. हा सत्वगुणी माणूस हळूहळू आत जाऊन अजून अजून सूक्ष्मतेत आनंदित जातो, जास्तीत जास्त त्या परमात्म्याच्या जवळ जातो, आत्म्याच्या जवळ जातो. आणि त्याला कळतं की अरे आनंद आतच आहे, आनंद डिझायर बाहेर नाहीच आहे काही, आतमध्ये आहे आनंद. आणि मग तो त्या ध्यान धारणेत किंवा निष्काम कर्मयोगात किंवा भक्ती योगात सरेंडर होऊन अशा पद्धतीने तो आनंद मिळवायला लागतो. आणि कधीतरी कुठच्या तरी जन्मामध्ये अशी जेव्हा वाटचाल करतो त्यावेळेला मग त्याला कळतं की अरे आता मी त्या परमात्म्याच्या जवळ पोचलोय. आणि तो माझ्या आतमध्ये जे चैतन्य आहे तेच बाहेरचं चैतन्य आहे. आणि हे जेव्हा त्याला साक्षात्कार होतो त्यावेळेला तो सहज रीतीने हे चैतन्य त्या परतत्वामध्ये मिसळून टाकतो. दॅट इज योग. त्याला योग जोडणे म्हणतात. खर तर तुम्ही हे सगळं सांगताय, मी ऐकतेय. मला असं अजिबात वाटत नाहीये की तुम्ही जरा पण थांबवावं तुमचा आपला हे संवाद जो चालू आहे तो कुठे थांबवावा असं मला वाटत नाहीये. पण नाईलाजाने आपल्याला पुन्हा एकदा एक ब्रेक घ्यावा लागणार आहे. काही हरकत नाही. त्यामुळे आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा सरांशी संवाद पुढे पुढे चालू ठेवणार आहोत. माझ्या माहितीप्रमाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडत असेल की ते जे सांगतायत आत्मा परमात्मा अँझायटी अँकर हे जे सगळं त्यांचं सांगणं आहे सगळ्यांनाच आवडत असेल. पण आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा वळूयात आपल्या महत्वाच्या विषयाकडे. आपल्या सगळ्यांनाच हा विषय नक्कीच आवडत असेल. सर मलाही फार उत्सुकता आहे अजून पुढे पुढे या गोष्टींमध्ये जाणून घेण्याची. तुम्ही ब्रेक अगोदर आपण असं म्हणत होतो की सर्वसामान्य प्रकारची जी लोक असतात त्यांना परमात्मा पर्यंत जाण्याचा जो मार्ग असतो हे सगळं सांगताना फार महत्वाचा प्रश्न एक माझ्या मनामध्ये असा येतो. योग जे आपण म्हणतो आम्ही जे समजतो तेच आहे का? जसं आपण आसन म्हणतो, साधना, मेडिटेशन वगैरे हा जो प्रकार म्हणतो, नक्की योग म्हणजे तेच का इतर त्याच्यावरती तुम्ही माहिती काही सांगू शकाल? हा तुझाच प्रश्न नाहीये, त्याचा हा सगळ्याच लोकांचा प्रश्न आहे. आणि दुर्दैव असं आहे की योगाचा जो प्रसार झाला तो फक्त आसन आणि प्राणायामापुरता मर्यादित असल्यामुळे सर्वसामान्यांच्या दृष्टीने योग म्हटलं की आसन आणि प्राणायाम. परंतु आसन आणि प्राणायाम योगाचे खरं सांगायचं तर 4 प्रकार आहेत. मी मगाशी तुला म्हटलं तसं की ढोबळमानाने 4 वेगवेगळे महामार्ग आहेत योगाचे. ते पोचतात एकाच ठिकाणी. त्या सगळ्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव एकच आहे सगळ्यांचा. तुम्ही कुठच्या मार्गाने जाता हे तुम्ही ठरवायचं आहे. किंबहुना तुमचा नैसर्गिक कल काय आहे त्या मार्गावरून जर तुम्ही गेलात तर तुम्ही जास्त फास्ट जाल. म्हणजे असं असतं की 4 मेन मार्ग आहेत. म्हणजे भक्ती मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ध्यान मार्ग आहे आणि ज्ञान मार्ग आहे. त्याच्यापैकी ध्यान मार्ग जो आहे, ह्या ध्यान मार्गामध्ये अष्टांग योग म्हणून म्हणतात ज्याला,
त्या अष्टांग योगातल्या 2 अंग म्हणजे आसन आणि प्राणायाम आहे. अच्छा. बाकीचे योग तर वेगळेच आहे. म्हणजे खरं सांगायचं तर या अख्ख्या स्पिरिच्युअल याच्यामध्ये, आध्यात्मिक मार्गामध्ये आसन आणि प्राणायामाचा एवढूसा वाटा आहे आणि ते अल्टिमेट नाहीये गोल. अल्टिमेट अच्छा. गोल म्हणजे अगदी आता पतंजली मुनींचा अष्टांग योग जर घेतलं, ज्याला ध्यान मार्ग आम्ही म्हणतो किंवा राजयोग ज्याला आपण म्हणतो, त्यालाच राजयोग म्हणतात. तर राजयोग जरी घेतला ना तरी देखील परिस्थिती अशी आहे की त्यातली फक्त 2 अंग म्हणजे आसन प्राणायाम आहेत. धारणा, ध्यान, समाधी या सर्वात शेवटच्या आहेत. आणि अजून जर सांगायचं झालं तर समाधी पहिली आहे ती सबीज समाधी आहे, नंतर निर्बीज समाधी आहे. त्यामुळे त्याचे सुद्धा अनंत प्रकार आहेत. त्यामुळे आसन प्राणायाम हे दिसताय लोकांना म्हणून लोक अट्रॅक्ट होत आहेत. आणि अगदी खरं सांगायचं तर त्या आसन आणि प्राणायामाचाच अहंकार घेऊन लोक जगतायत. बर. आज दुर्दैवाने अशी परिस्थिती होतीये की खूप जण बघतो आय डू योगा म्हणजे काय आहे की एक स्टेटस सिंबल झालाय की मी योगा करतो म्हणजे माझं काहीतरी एक स्टेटस आहे. तोच अहंकार, अरे ते अहंकार घालवण्याचा प्रकार आहे. तो आम्ही विसरून जातो आणि आम्ही अहंकारालाच खत पाणी घालत बसतो. हा मी योगा करतो किंवा कैक लोक आसन चांगलं करतात, खूप छान, आम्ही मयूरासन खूप सुंदर करतो, हे सगळं सुंदर करतो, हे सगळं म्हणत असतो आपण. त्या याच्यामध्ये तो स्वतः अहंकार इतका वाढवतो स्वतःचा की अरे तो अहंकार नष्ट करण्यासाठी म्हणून तू गेलायस ना, तर तो अहंकार घेऊन कसा काय आलास? मग त्या आसन प्राणायामाचा काय उपयोग आहे? आसन प्राणायामाविषयी आपण बोलू नंतर, त्याच्यावर खूप बोलता येईल की नक्की आसनांचा उद्देश काय, प्राणायामाचा उद्देश काय. फक्त एका वाक्यात जर सांगायचं झालं तर आसन आणि प्राणायाम हे जे आहेत ना, हे फक्त आणि फक्त तुमच्या मनाला शांत करण्यासाठी आहेत. कारण शांत मन नंतर कल्चर होतं, त्याला पैलू पाडण्याचं काम हे नंतर होतं. म्हणजे पहिले जे 4 अंग आहेत ना, यम, नियम, आसन, प्राणायाम, यांचा मूळ उद्देश हे फक्त तुमचं शांत मन करणं एवढंच आहे. ते शांत झालेलं मन त्याला पैलू पाडण्याचं काम नंतरचे 3, शेवटचे 3 जे अंग आहेत ना, धारणा, ध्यान, समाधी, यांनी होत असतं. आणि ह्या सगळ्याचा मिळून एक राजयोग बनतो. बर. असे अजून वेगळे 3 योग आहेत की भक्ती योग, कर्मयोग आणि ज्ञानयोग आणि राजयोग. त्यातल्या राजयोगातल्या अष्टांगातली ही 2 अंग आहेत फक्त. पण तेवढीच जर का लोकांनी धरली तर त्याचाच अहंकार आम्ही घेत असतो. आणि अगदी महत्वाची गोष्ट अशी असते की त्या अहंकारापोटी शेवट आमचा सत्यानाश सुद्धा होतो. त्यामुळे एक मी सगळ्या आमच्या प्रेक्षकांना सगळ्यांना सांगू इच्छितो की आसन प्राणायाम जरुरीच आहे, त्याच्याविषयी आपण नंतर बोलूया की काय त्याचा नक्की उद्देश आहे. पण त्याचा अहंकार मात्र नक्की बाळगू नका, कारण अहंकार हा कुठच्याही मार्गामध्ये अध्यात्माच्या हा अडथळा आहे. आणि तो सर्वात शेवटचा अडथळा आहे की जो जाता जात नाही. सर्वात सूक्ष्म अडथळा जर कुठला असेल ना तर तो अहंकार आहे. तेच कळत नाही लोकांना, मला अहंकार झालाय. आसन प्राणायामाच्या बाबतीत मी का सांगतोय, कारण की सध्या अख्ख्या जगभर आसन आणि प्राणायाम याला खूपच उदो चाललाय. पण मी खूप ठिकाणी बघतो की त्याचाच लोक अहंकार घेऊन बसतायत दुर्दैवाने, की मी आसन करतो, मी इतकं छान आसन करतो, हे करतो. पण त्याचा उपयोग काय? शेवट तुम्हाला तुमचं मन शांत करण्यावर जात आहे का, ते महत्वाचं आहे. मग तिथे अवेअरनेस येतो, तिथे जाणीवपूर्वक तुम्ही काही जर केलं तर त्याचा उपयोग होतो, नाही तर उपयोग होत नाही. त्यामुळे हा राजयोग आहे. तसाच एक ज्ञानयोग आहे. ज्ञानयोगामध्ये चिंतन मनन करायचं असतं. चिंतन मनन करून, स्क्रिप्चर्स वाचून, त्याच्यावरती निधिध्यासन करून की नक्की काय आहे अनालिसिस करायचं. एक एक गोष्ट बाजूला बाजूला करत 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 ज्ञानयोगी माणूस त्या सत्यापर्यंत पोहोचत असतो आणि त्या सत्याचा हे घेत असतो. कर्मयोगामध्ये आम्ही काय करतो? निष्काम कर्मयोगामध्ये आम्ही आमचा सगळा अहंभाव घालवून टाकतो. मी कुठलं कर्म करतोय याच्याशी मला घेणं देणं नसतं, तर मी फक्त कर्म करतो. आणि आम्हाला भगवद्गीतेत कर्मयोग अतिशय सुंदर सांगितलंय. कुठचंही काम करा, ते फक्त आणि फक्त कामातच आनंद लिहा. काम करण्यात एक वेगळा आनंद आहे कामाच्या फळापेक्षा. काम करण्यातला जेव्हा तुम्ही आनंद लुटायला लागता ना, तेव्हा कुठे तो योग साधला जातो. आणि त्यालाच गीतेमध्ये योग कर्मसु कौशलम म्हटलंय. योग कर्मसु कौशलम म्हणजे काय, की अशा खुबीने कर्म करा की तुम्ही कर्म करतानाच आनंद लुटताय. ते फळ मिळो न मिळो काही घेणं देणं नाही, कारण ते तुमच्या हातात नाहीये. भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ते तुझ्या हातात नाहीये फळ.
तुझ्या हातात काय कर्म करणं आहे आणि अशा खुबीनी करणं आहे की जेणेकरून तुला त्याच्यातून आनंद प्राप्त व्हायला पाहिजे. हा एक अर्थ आहे योग कर्म सुकौशलमचा. मग तो कसा आनंद मिळू शकतो तुम्हाला? एक साधं उदाहरण घेऊन आपण हा मुद्दा स्पष्ट करूया. मी एका कॉन्सर्टला गेलोय, मी गायक आहे, मला गायचं आहे, हम्म, बरोबर आहे. हम्म. आता हे मला कर्म दिलेलं आहे. आता ह्याच्यात मी 100% माझं इनपुट कसं घालू शकेन? समजा असं आहे की मी विंगेत उभा आहे आणि समोर एक जण गातोय, पुढचा माझ्या आधीचा, तो खूप सुंदर गातोय. बर की माझ्या मनात जर पहिला विचार आला, रे बापरे हा खूपच सुंदर गातोय, मी एवढा सुंदर कसा काय गाईन? नाही गाऊ शकणार मी. एक प्रकारची भीती, एक प्रकारची अँझायटी निर्माण झाली. ती अँझायटी, भीती, काही एनर्जी माझी घेऊन गेली. बरोबर. त्यानंतर मग समोरचे प्रेक्षक किती आहेत? कमीच प्रेक्षक आहेत. बरं खूप प्रेक्षक आहेत, ह्या माणसाला तर खूप टाळ्या मिळाल्या, मला टाळ्या मिळतील का एवढ्या? अजून अँझायटी, अजून एनर्जी गेली. बरं मला पहिलं बक्षीस मिळेल का? त्या बक्षिसावर माझा डोळा आहे, म्हणजे तिथे माझा डोळा एक लागला, म्हणजे त्याच्यात एनर्जी थोडीशी गेली. माझ्या मागचा माणूस अजूनच चांगला गाणार आहे, मग त्यापेक्षा मी पहिले गाऊन टाकलं तर मग त्याचा प्रभाव तो अजूनच जास्त पडेल. अजून थोडी एनर्जी गेली आणि मग जी काही थोडीशी एनर्जी उरली ना, त्या एनर्जीने मी तिथे परफॉर्म करणार. दिस इज नॉट योग कर्मसु कौशलम. योग कर्मसु कौशलम म्हणजे मला गायचं आहे, मला समोर कोण आहे, माझ्या आधी कोण गाणार आहे, माझ्या नंतर कोण गाणार आहे, मला टाळ्या किती मिळणार आहेत, मला बक्षीस मिळणार आहे की नाही, मला भगवंतानी सांगितलंय की इथे गायचंय आणि मी गातोय आणि मी आनंद लुटतोय त्या गाण्याचा. बस म्हणजे धुंद होऊन आणि बेधुंद होऊन मी गाणं गातोय. त्या गाण्यातून जी आनंद निर्मिती होईल ना, भगवंत म्हणतात अरे तोच आनंद आहे. म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर का फिअर मध्ये सगळीजण एक्झॅक्टली. वाय वाय कळलं की नाही? आणि मग त्या आनंदातच आहे. तुला तो जेव्हा गायक गातो ना, असा जेव्हा तो गायक गातो ना, त्यावेळेला समोरचा प्रेक्षक आणि यांच्यामध्ये द्वैतच राहत नाही, अद्वैत निर्माण होतं. म्हणजे समोर एखादा त्याचा जरी हे असला ना, शत्रू जरी असला ना, तरी त्या वेळेपुरता तो शत्रुत्व विसरून जातो. कारण त्या कलेमध्ये एवढी ताकद आहे. कारण तुम्ही कलेसाठी कला वापरताय, कलेसाठी कला सादर करताय. तुम्ही बक्षिसासाठी नाही करत, तुम्ही टाळ्यांसाठी नाही करत आहात. कळलं की नाही? त्याचा अर्थ 100% इफिशियन्सी तुम्ही त्यात टाकलेली आहे. दॅट इज योग कर्मसु कौशलम. त्याच्यातच आनंद. आणि तो जेव्हा माणूस परफॉर्म अशा पद्धतीने करतो, त्यावेळेला तो विसरून जातो स्वतःला. तो स्वतःला विसरतो, सगळं विसरतो, तोच कला बनतो. तो जेव्हा कला बनतो ना, त्यावेळेला ती कला खरी उत्स्फूर्तपणे बाहेर येते आनंदाच्या रूपाने, आणि तो खरा आनंद आहे. हा एक अर्थ झाला योग कर्मसु कौशलमचा. दुसरा अर्थ असा आहे की अशा खुबीनी तुम्ही कर्म करा की जेणेकरून तुम्ही कर्म करताना ते संचितात जाऊ नये. आता हा कर्म सिद्धांताचा एक भाग येतो आपल्या ह्याच्यात, की तुम्ही जी जी कर्म करताना काही अपेक्षा ठेवून केलीत, काही हेतू ठेवून केलीत, की ती कर्म तुमची संचितात जातात आणि ते संचित मग प्रारब्ध रूपाने तुम्हाला भोगायला यायला लागतं. आणि मग आम्ही काय करतो की आमच्या समोर जी परिस्थिती असते ना, त्याला आम्ही रिॲक्ट होतो. पॉझिटिव्हली निगेटिव्हली कसेही रिॲक्ट होतो आपण. हे रिॲक्ट झालो की एक युनिट आम्ही प्रारब्धातलं संपवतो, हा युनिट आम्ही रिॲक्ट करून त्या संचितात टाकतो. त्यामुळे आमची संचिताची अशी अशी पायरी वाढत जाते आणि ती कधीच संपत नाही. जिथपर्यंत संचित निःशेष होत नाही तिथपर्यंत हे जन्म मरणाचं फेरा चालूच राहणार आहे. आणि जन्माला आला त्याचा अर्थ दुःखात आलात, त्रिविध तापात आलात तुम्ही, हे पक्क आहे. त्यामुळे अशा खुबीनी कर्म करा की जेणेकरून कर्म तर केलंच पाहिजे, कारण कर्म न करता तुम्ही जगूच नाही शकत आहे. मग अशा खुबीनी कर्म करा की ते कर्म करताना ते संचितात जाणार नाही, पण भोग तर भोगले जातील. माझ्या मते तुम्ही हे जे सांगताय आता की कर्म भोग वगैरे, ह्याचं जर आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही एक साध्या आणि सोप्या उदाहरणामध्ये जर उदाहरण देतो ना, जसं मी आता तुला एक उदाहरण दिलं योग कर्मसु कौशलमचं की गाण्याचं, तसं दुसरं एक उदाहरण देऊ आपण. कळलं की नाही? मी माझ्या कर्मामुळे गरीब आई वडिलांच्या पोटी जन्माला आलोय. आता ही परिस्थिती माझी आहे. आता मीच गरीब का झालो? मीच गरीब आई बाबांच्या पोटी जन्माला का आलो? मग तो माझा मित्र श्रीमंत आई बाबांच्या पोटी जन्माला का आला? हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. तर असं आहे की जे काही समोर तुझ्या परिस्थिती आलेली आहे,
आमची कर्मसिद्धांत असा सांगतो की हे तुझ्यामुळेच आलाय, तुझ्या कर्मांमुळे आलेलं आहे, कोणीही नाही काही केलेलं ते. जे काही आहे ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. याच्यामध्ये अनंते म्हणजे तो परमात्मा नाही बरं का. अनंते म्हणजे अनंत जन्माची माझी जी कर्म आहेत ना, त्या कर्माप्रमाणे मला ठेवलंय. त्या कर्माप्रमाणे मी गरीब आई बाबांच्या पोटी जन्माला आलोय, त्या कर्माप्रमाणे माझा बाप दारुडे आहे, किंवा त्या कर्माप्रमाणे मी टाटा बिर्लाच्या घरी जन्माला आलोय. कळलं की नाही. त्यामुळे जे काही समोर माझ्या वाढून ठेवलेलं आहे, जे प्रारब्ध समोर आहे, याच्यासाठी कोणीही जबाबदार नाहीये, तर मीच जबाबदार आहे. एक सुंदर श्लोक आहे त्याच्यात. तो श्लोक असा आहे की सुखस्य दुःखस्य नकोपी दाता परो ददाते इति कुबुद्धिरेषा अहम करोमी इति वृथाभिमानः स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोका. सुखस्य दुःखस्य नकोपी दाता. सुखाचा किंवा दुःखाचा कोणीही दाता नाहीये, तुम्ही तुमचेच आहात दाते. सुखाचे पण तुम्हीच आहात आणि दुःखाचेही तुम्हीच आहात, तुमच्या कर्माप्रमाणे आलेलं आहे. परंतु आम्ही तसं रिॲक्ट होत नाही. आम्ही कसे रिॲक्ट होतो, परो ददाती इति कुबुद्धिरेषा. काही दुःख वगैरे आलं आमच्यावर, काही हे झालं की आम्ही असे बोट दाखवतो, हा याच्यामुळे झालं, याच्यामुळे झालं, याच्यामुळे झालं. आणि काही चांगलं झालं तर अहम करोमी इति वृथाभिमानः. चांगलं झालं की लगेच अहम करोमी. परंतु ते म्हणतायत की स्वकर्म सूत्र ग्रथित होईल लोका. तुझ्याच कर्मात तू गुंतलेला आहेस, त्याच्यामुळे तुम्हाला जी समोर परिस्थिती आली आहे, तुमचे आईबाप पण तुमचं कर्म निवडतो हो, अशी परिस्थिती आहे. तुमचं आईबाप सुद्धा तुमचंच कर्म निवडतं. तुम्ही निवडून घेतलेलं आहे, आईबापांनी तुम्हाला नाही निवडलेलं. तुमच्या कर्माने तुमचे आईबाप निवडलेले आहेत. एखादा दारुड्या माणूस मरता मरता सुद्धा प्रचंड इच्छा दारू प्यायची आहे, त्या इच्छेने जेव्हा तो मरतो ना, तेव्हा तो अशाच घरी जन्माला येतो की जिथे त्याची ती दारूची ही भागेल. कळलं की नाही. त्यामुळे आम्हीच ठरवतो आमचे आईबाप, आईबाप आम्हाला नाही ठरवत. हा जो प्रकार आहे ना, हा प्रकार. आता मला, मी गरीब ह्याच्यात जन्माला आलो, मी जर का सजग राहिलो जीवनामध्ये विथ फुल अवेअरनेस, इफ सपोज आय एम लिव्हिंग, तर मी त्याचा उपयोग असा करेन की चला गरीब ह्याच्यात जन्माला आलेलो ना, आपल्याला काय पाहिजे, आपल्याला फक्त आत्मसुख पाहिजे. माझं हळूहळू त्या मार्गाकडे मी जाईन. की नाही पाहिजे मी शिकीन थोड्या ह्याच्यात. शेवट असं आहे ना की तुमच्या 2 खळगीला लागतं किती, 2 वेळच्या खळगीला तेवढं मिळतं सगळ्यांना, कारण तेवढं देव देतोच आहे, त्याशिवाय तुम्हाला जन्मालाच नाही घालणार. हा एक ठाम विश्वास हा भक्तियोगाकडे जातो की हा एक त्या परमात्म्यावर विश्वास ठेवायचा की मी मरणार नाहीये नक्की, कारण तेवढं नक्की मला देव देणार आहे. हा एक अढळ श्रद्धा जी असते ना, ही अढळ श्रद्धा आपल्याला खूप तारून जाते. परंतु त्याच्यासाठी माझा अवेअरनेस पाहिजे. पण मी जर का विरुद्ध दिशेने त्याला रिॲक्ट झालो, माझ्या गरिबीला, असा कसा मी गरीब झालो, तो कसा श्रीमंत झाला, मग मी पण काहीतरी केलं पाहिजे, आणि मग उलट सुलट धंदे केले, हे केले ते केले, श्रीमंती मिळवली. कळलं की नाही. तर ती श्रीमंती एखाद वेळेस येईल, कारण की पूर्वजन्मीची काहीतरी तुमची पुण्याई असेल तर श्रीमंती येईल. पण तुम्ही ती कशी मिळवलीत पुण्याई, ती श्रीमंती मिळवलीत कशी तुम्ही, तर वाईट धंदे करून. म्हणजे तुम्ही संचितात किती टाकलं वाईट, त्याचं कर्मफळ तुम्हाला परत भोगायला येणार आहे. म्हणजे जसं पूर्वीच्या कर्मफळामुळे तुम्ही गरिबीत जन्माला आलात ना, तसंच अजून काहीतरी होणार आहे तुमचं. ही सजगता जी आहे ना, ही सजगता ठेवणं महत्वाचं आहे. आणि म्हणून कर्म असं करा, आता गरिबी आली ना, ठीक आहे ना, मी चांगलाच राहीन त्याच्यात सुद्धा. आमच्या स्क्रिप्चर्स मध्ये, आमच्या ग्रंथांमधून का सांगितलंय की काहीही परिस्थिती असो, मी चांगलं का वागायचं. नेहमी लोकांना प्रश्न पडतो, तो बघ कसा, तो एवढा सगळा काळा धंदा करतो, हे करतो ते करतो, तरी देखील तो किती चांगला वागतोय, तो किती श्रीमंत आहे. अरे आहे श्रीमंत, बरोबर आहे, पण तरी देखील तू चांगलंच का वागायचं, कारण की तो आता जो काही मदोन्मत्त झालेला आहे ना, तो त्याची पेरणी पुढच्या जन्माची करून ठेवली आहे त्यांनी. पण तुला जे काही समोर आलंय ते शांतपणे भोग ना, ते भोग तर भोगायचेच आहेत, त्याच्यापासून कोणी सुटत नाही.